नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या भारतातील प्रथम महिला शिक्षिका आणि आद्य मुख्याध्यापिका, महान समाजसुधारक ज्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि महिलांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिक्षणामुळेच खरे स्वातंत्र्य प्राप्त होत असते असे संदेश देणारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे विनम्र अभिवादन. आज 10 मार्च क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिवस. 3 जानेवारी 1831ला जन्म झालेला होता आणि 10 मार्च 1897ला त्यांची प्राणज्योत मावळली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक कार्य केलेले आहेत. आजही काही विचार त्यांचे प्रेरणादायी ठरलेले आहेत. शिक्षण, समता आणि सामाजिक न्याय यासाठी दिलेला लढा हा समाजासाठी आजही दीपस्तंभ आहे. शिक्षण हेच समाज बदलण्याचे एक प्रभावी शस्त्र आहे असा संदेश देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक कार्य केलेले आहेत. सन 1848ला पुण्यामध्ये मुलींकरिता पहिली शाळा सुरू केली. विधवा पुनर्विवाह, अस्पृश्यता निर्मूलन आणि स्त्री पुरुष समानता यावर त्यांनी कार्य केले. बालविवाह, जातीभेद या विरोधात आवाज उठविले आणि प्लेगग्रस्त रुग्णांची सेवा करत असताना त्यांना संसर्ग झाला आणि त्यावेळेस त्यांचं निधन झालं. त्यांच्या आजच्या या स्मृतिदिनानिमित्त आपल्याला एक संकल्प करायचा आहे. मुलींच्या शिक्षणासाठी आणि समानतेचा संदेश पसरवण्याचा एक संकल्प करावा. जय हिंद, जय भारत.